ठिकाणी बरं का लय म्हणजे ट्रॉफिक जाम झाली कारण की असं कधी ट्रॉफिक एवढे जाम होत नाही कुठंच होत नाही भावांनो. आता आपण काय म्हणून भावांनो घेऊ चला भावांनो ना ब्लॉग चालू आहे भाऊ. हे गाइस गुड आफ्टरनून वेलकम टू माय न्यू ब्लॉग. भाऊ म्हणून ज्येष्ठ बरं का आमचा दिवाळी सणाचा जरा चालू आहे विषय आणि चिवडा बिवडा करायचा जरा मस्त बघा भावांनो बरं का मम्मीने काय काय किराणा सामान भरून ही चिवडा 1 2 3 4 भावांनो आहे ना मम्मीने थोडं सामान आणलंय तरी पण आम्ही ह्याच सामानामध्ये सगळं भागवणार आहे भावांनो. कारण की ले नाही आणलं जेवढं आणलंय तेवढ्यामध्येच सगळं आपलं होणार आहे बघा भावांनो. विषय काय माहिती का माझी बहीण तिकडे आहे ना तिकडांची वगैरे ती थोडंफार बनवायला लागली बरं का. ही आमचं पिल्लू आहे का ही पिल्लू आहे ना करू देत ना आईला मग सारखं मध्ये मध्ये हात घालते हात घालायचं काम करते मध्ये मध्ये. हो का ही बाग कशी बघायला लागली हो का ही पिल्लू कशी बघायला लागली बघा ह्या व्हिडिओ मध्ये. भावांनो विषय काय माहिती का आपण ना ही गॅसची टाकी ही आहे का ही पाईप आहे ना बसत नाही म्हणून मी दाजीला कॉल केला. दाजी म्हणले की तू जा बसून ये. बघा आमच्या बहिणी खूप काम केले खूप मेहनतीने एवढं घर बनवलंय भावांनो. कलर बिलर झालाय म्हणून खूप काम आहे भावांनो. काय आमचं दिवाळीच सण बघत असतं भावांनो. पण मम्मीला मदत करायचं मम्मी मला मदत करणार काय. चल भावनो दिवाळी सण म्हटलं ना आणतो हे म्हणते म्हणले लेकर बाळ तरी आणतो काय विषय चला भावांनो. आता मम्मी गेल्यानंतर आहे ना मम्मीचं काम वगैरे मम्मीच्या कामाला आपण मदत करायचं बाकी काय करायचं एवढं टाकायचं केवढं टाकायचं मग ठीक आहे भाऊ आपण आहे ना कधी केलं नाही बरं का. पहिली बार मला करून बी देणार मम्मी बघा माझ्या हाताने आहे ना बरोबर होत नाही म्हणून मम्मी मला करून देत नाही. मला तर आता बसवलंय बघ काय होते काय नाही. हे आहे ना जोरात दाबत असतं भावांना असं जोरात दाबून आहे ना असं पूर्ण दाबा लागते. बट आपण कधी केलं नाही भावांनो तरी फर्स्ट टाइम बसायला लागला आपण करायला. असं काढून टाकायचं आणि हे ना मग असं भावना असं दाबून आहे ना असं हळू उघडायचं असतं हे बट हळू उघडून आहे ना गेलं ते मोडून घेत हाऊ मोडून घे. नाही मोडणार नाही चिरलंय भाऊ काय चिल्ला नाही झालं हे काय बनलं. भावांनो विषय काय माहिती का दिवाळी असल्यामुळे ना गाडीला पूजा वगैरे करावं लागतंय. पूजा वगैरे करायची आता भावांनो. पप्पाने हार घेतले आणि बरं का दुकानामध्ये तिथे येतात थोडंफार बट मला एवढं माहित नाही पण सांगितलं की काहीतरी घेतो मग तेवढं घेणार आहेत मग तेवढं घेतल्यानंतर मग आपल्याला घरी आता भावनो फायनली बरं का आपल्या घरी आलो आपण गाडीत लावली आता गाडी ना पप्पा म्हणले तर अशी लावायची गाडी म्हणजे पुढे साठी फोन करायचं गाडीचं असं लावून आणि पूजा करायची भावांनो विषय काय माहिती का आपण आलोय दिवाण्याला बरं का लावली मागे भावांनो कारण की मी आलोय दिवाण्याला तेव्हा ट्रॉफिक किती जाम झाले कारण की सगळे बाहेर निघतात ना निघल्यामुळे कसं पूर्ण रस्त्यात ब्लॉक झालेला आहे. बघा ना भावांनो किती गाड्या माझी गाडी पुढे येणार नाही ना पुढे गाडी येणार नाही म्हणून काय केलं गाडी तिकडे लावली आपल्या माझ्या पार्किंगला मग जायला रस्ते पण नाही भावांनो. काय करतो आपण माहिती का आपण दिवे घेऊ भावांनो त्याला पाहिजे 5च 6 का सॉरी मामा आता इथे आपल्या घरी मस्त पूजा वगैरे करून दाखवतो भाऊ आपल्या गाडीत पूजा वगैरे वडील हार वगैरे आणले पूर्णपणे. चला भाऊ आपण फायनली बरं का मग मी म्हणलो की चिवडा वगैरे बनवायचे म्हणून चिवडा पूर्णपणे सगळे चिवड्या ह्यात काय हळद वगैरे टाकलं नाही फक्त काय केलंय पांढरा चिवडा बनवले मम्मीने आणि ह्यात थोडंफार काय टाकायचंय बरं का तो तिकडे चालू आहे थोडंफार टाकायचंय भावांनो. तो मग आम्ही हार भावांनो गाडीची पूजा बनवली गाडीची पूजेनंतर आपली थोडंफार बघा भावांनो फायनली बरं का नाही भावानी 500 रुपये पर्यंत लागले 500 रुपयाचे सोप्पा नाही पप्पानी घेऊन दिले पप्पांनी काही तुम्हाला दाखवतो हा डॉन त्या पप्पांनी 500 रुपयाचे फटाकडे घेऊन दिले स्पेशल ह्यासाठी खास. मग हे अटूम बॉम्ब ही सुतळी बॉम्ब अजून ही काय बॉम्ब स्पेशल ही पण आहे भावा ह्याच्यात काही लोडत नाही ही पण आणलंय आणि ही शिवकाशी ही पण आणलंय ही तर लय खतरनाक आहे भावांनो. बघा ना एवढ्याच गोष्टीला फक्त 500 रुपये दिलेत भावांनो. ले नाहीत बरं का थोडेच येतं ह्या थोड्याच गोष्टीसाठी फटाकड्यासाठी 500 रुपये दिलेत भावांनो तर 80 रुपयाला असणार भावांनो. तुम्हाला एकच आहे बरं का ही ह्यात एकच आहे
शिवकाशी एकच आहे ह्यामध्ये. ती 500 ही 80 रुपयाला असणार आहे भावांनो, आणि ही 40 रुपयाला असणार आहे. बट आणलंय आता थोडं वाजवल्याशिवाय राहायचं नाही आपण भावा. चला भाऊ. बघा भावांनो, विषय काय माहिती का, प्रत्येक दुकानापाशी जाऊन किंवा सण असल्यामुळं दिवाळीचा हलके वाजवला बघा. माझा भाऊ आहे ना त्याकडे वाजवायसाठी बाहेर घेऊन चाललाय, कारण की बाहेर बघा कसं शोर आहे, एकदम शोर आहे भाऊ, खूप म्हणजे खूप शोर आहे. त्याकडं दुकानं बिकानं इकडं खूप इकडं. भावनो विषय काय माहिती का, बाहेर फटाकड्याचा खूप आवाज यायला लागला, म्हणून आपला आवाज येणार नाही म्हणून बट बाहेर जाणार. भावनो, आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना, शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. आते चलो नेक्स्ट भाई लोग.